जर त्या काळी पंडित नेहरूंनी जगाचा विरोध पत्करून एक धाडसी निर्णय घेतला नसता तर आज भारतात इंडियन ऑइल आणि ONGC सारख्या संस्था अस्तित्वात नसत्या। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज भारतात पेट्रोल डिझेलचे दर पूर्णपणे परदेशी कंपन्यांनी ठरवले गेले असते। पण त्या काळी नेहरूंनी नक्की काय केलं की ज्यामुळे भारताचं नशीब बदललं, तेच आपण सविस्तर बघणार आहोत। नमस्कार मंडळी, मी विठ्ठल, तुम्ही बघताय वेद.com। जेव्हा 15 ऑगस्ट 1947 ला आपला देश स्वतंत्र झाला तेव्हा आपल्या समोर शेकडो समस्या होत्या। भूक, गरिबी आणि फाळणीचे चटके आपण सोसत होतो। पण एका बाजूला एक दुसरी मोठी अडचण होती, ती म्हणजे ऊर्जा। त्या काळी भारताकडे स्वतःचं असं काहीच नव्हतं। आपल्याला साधं रॉकेल किंवा डिझेल लागलं तरी परदेशी कंपन्यांकडे हात पसरावे लागायचे। त्या काळी जगात 7 सिस्टर्स नावाच्या 7 महाकाय परदेशी कंपन्यांचं पूर्ण वर्चस्व होतं। या कंपन्या ब्रिटन आणि अमेरिकेच्या होत्या। त्यांना भारतात तेल शोधण्यात अजिबात रस नव्हता, कारण त्यांना त्यांचं महागडं तेल भारतात विकून श्रीमंत व्हायचं होतं। त्यांच्यासाठी भारत ही फक्त मोठी बाजारपेठ होती। पंडित नेहरूंनी जेव्हा आधुनिक भारताचं स्वप्न पाहिलं तेव्हा त्यांना हे स्पष्ट जाणवलं की जोपर्यंत भारत ऊर्जेच्या बाबतीत स्वावलंबी होत नाही तोपर्यंत आपला विकास शक्य नाही। काही राजकीय विश्लेषकांनुसार नेहरूंनी जेव्हा सरकारी मालकीची तेल कंपनी काढायचा विचार मांडला तेव्हा त्यांच्यावर प्रस्थापित तेल कंपन्या आणि काही राजकीय वर्तुळातून तीव्र विरोधांचा सामना करावा लागला। विरोधकांचा मुख्य प्रश्न हा होता की ज्या देशात लोकांना 2 वेळचं अन्न नीट मिळत नाही तिथे तेल शोधण्यासारख्या प्रचंड महागड्या कामात सरकार जनतेचा कष्टाचा पैसा का उडवतंय। पण नेहरूंचा दृष्टिकोन लांबचा होता। त्यांना माहित होतं की आज जर आपण पैसे वाचवले तर भविष्यात आपण नेहमीच दुसऱ्यांचे गुलाम राहू। भारताने सुरुवातीला अमेरिका आणि ब्रिटनच्या तज्ञांना विनंती केली की तुम्ही आमच्या देशात येऊन तेल कुठे सापडू शकतं का याचा शोध घ्या। पण त्या तज्ञांनी भारताची एक प्रकारे थट्टाच उडवली। त्यांनी असा अहवाल दिला, भारताची भूगर्भीय रचना पाहता इथं कच्चं तेल मिळणं तांत्रिकदृष्ट्या अशक्य आहे। तुम्ही शोधण्यात वेळ घालवण्यापेक्षा आमच्याकडून तेल विकत घेतलेलं कधीही चांगलं। हे भारतासाठी अपमानास्पद होतं। नेहरूंना माहित होते की जोपर्यंत भारत स्वतः तेल शोधत नाही तोपर्यंत या कंपन्या भारताला महागड्या दरात तेल विकून लुटत राहतील। ही मक्तेदारी मोडण्यासाठी नेहरूंनी स्वतःच्या सरकारी संस्थेचा विचार सुरू केला। नेहरूंनी त्यांचे अत्यंत विश्वासू आणि जिद्दी सहकारी KDM मालवीय यांना खाण आणि नैसर्गिक वायू मंत्री बनवले। नेहरूंनी मालवीय यांना पूर्ण पाठबळ दिले आणि सांगितले, जग काही म्हणो, आपण आपल्या जमिनीखाली तेल शोधणारच। 2 जानेवारी 1955 रोजी भारतीय भूगर्भीय संरक्षण GSI अंतर्गत एक छोटा तेल आणि वायू विभाग स्थापन करण्यात आला। जेव्हा अमेरिका आणि ब्रिटनच्या तज्ञांनी मदत नाकारली तेव्हा नेहरूंनी सोव्हिएत युनियन म्हणजे रशियाचा हात धरला। रशियाची एक टीम भारतात आली। त्यांनी अभ्यास करून नेहरूंना सांगितले की भारतात हिमालयाच्या पायथ्याशी आणि गुजरातमध्ये तेलाचे मोठे साठे असू शकतात। या एका आश्वासनामुळे नेहरूंचा आत्मविश्वास वाढला आणि 14 ऑगस्ट 1956 रोजी नेहरूंनी ONGC ची अधिकृत स्थापना केली। तिचं मुख्य काम होतं जमिनीखालून तेल शोधणे। नेहरूंनी या संस्थेला जाणीवपूर्वक स्वातंत्र्य दिले जेणेकरून वैज्ञानिकांना आणि अभियंत्यांना सरकारी लालफितीच्या कारभारात न अडकता स्वतंत्रपणे निर्णय घेता येतील। ही संस्था स्थापन झाल्यावर सर्वात मोठी अडचण होती की आपल्याकडे तेल शोधणारी मशिनरी नव्हती। नेहरूंनी रशिया आणि रोमानियाकडून ड्रिलिंग रिग्स यंत्रसामग्री मागवली। तसेच भारतीय तरुणांना तेल उत्खननाचे शिक्षण घेण्यासाठी रशियाला पाठवलं। अशा प्रकारे ONGC मध्ये भारतीय अभियंत्यांची पहिली पिढी तयार झाली। पुढे भारतीय अभियंत्यांच्या जिद्दीने गुजरातच्या चिखलाच्या जमिनीत विहीर खोदून तेलाचा शोध सुरू झाला। दिवस रात्र काम सुरू होतं आणि अखेर 1958 मध्ये तो चमत्कार घडला। गुजरातच्या खंभात आणि अंकलेश्वरच्या जमिनीत काळं सोनं म्हणजे कच्चं तेल प्रचंड वेगानं उसळून बाहेर आलं। ज्या जगानं भारताला नाकारलं होतं, ज्यांनी सांगितलं होतं इथे तेल नाही, त्यांचे डोळे विस्फारले। नेहरूंनी स्वतः तिथे भेट दिली आणि त्या पहिल्या तेल विहिरीचं नाव वसुधारा असं ठेवलं। हा केवळ तेलाचा शोध नव्हता तर तो भारताच्या स्वाभिमानाचा आणि नेहरूंच्या दूरदृष्टीचा विजय होता। यामुळे ONGC या संस्थेचा पाया भक्कम झाला। पण केवळ तेल शोधून भागणार नव्हतं तर ते लोकांपर्यंत पोहोचवणं आणि परदेशी कंपन्यांची विक्रीतील मक्तेदारी मोडीत काढणं गरजेचं होतं, कारण रशियाने भारताला जागतिक बाजारपेठेपेक्षा कमी दरात तेल देण्याचा प्रस्ताव दिला होता। पण परदेशी कंपन्या ते तेल त्यांच्या पंपावरून विकण्यास नकार देत होती। म्हणूनच नेहरूंनी 30 जून 1959 रोजी या अडवणुकीला उत्तर देण्यासाठी इंडियन ऑइल उभी केली। सुरुवातीला या कंपनीने रशियाकडून येणारं स्वस्त तेल आणि रॉकेल सरकारी यंत्रणा, रेल्वे आणि सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम चोख बजावलं। पण खरी कसोटी अजून बाकी होती। तेल तर सापडलं होतं, पण कच्च्या तेलाचं पेट्रोल डिझेल करण्यासाठी मोठ्या रिफायनरी लागत होत्या।
1962 मध्ये जेव्हा चीन सोबत युद्ध सुरू झालं तेव्हा भारताला लष्कराची रणगाडे, विमाने आणि ट्रक चालवण्यासाठी इंधनाची मोठी गरज होती. रशियाने भारताला मदतीचा हात म्हणून स्वस्त दरात कच्चे तेल पाठवले होते. त्या काळी भारतात बर्मा शेल आणि कल्टेक सारख्या कंपन्याच रिफायनरी करत होत्या. पण याच परदेशी कंपन्यांनी ते तेल शुद्ध करायला चक्क नकार दिला. त्यांचं म्हणणं होतं की आम्ही आमच्या देशातून आलेलं तेल शुद्ध करू, रशियाचं नाही. युद्धाच्या काळात ही भारताची गळचेपी करण्याचा प्रयत्न केला. हे देश केवळ तेल विकत नव्हते तर ते भारताच्या अर्थव्यवस्थेला आपल्या तालावर नाचवत होते. पंडित नेहरूंना हे स्पष्ट दिसत होतं की जोपर्यंत तेल वितरण आणि शुद्धीकरण भारताच्या हातात येत नाही तोपर्यंत आपलं स्वातंत्र्य अपूर्ण आहे. त्यानंतर या आणीबाणीच्या परिस्थितीत नेहरूंनी आपला सर्वात मोठा मास्टर स्ट्रोक खेळला. भारताकडे त्यावेळी डॉलरची खूप टंचाई होती. त्यांनी रशिया आणि रोमानियाच्या मदतीने भारतात सार्वजनिक क्षेत्रातील पहिल्या रिफायनरी उभ्या करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू केले. या करारामध्ये नेहरूंनी रशियाशी एक ऐतिहासिक रुपया पेमेंट करार केला. या करारानुसार भारत रशियाकडून तेल आणि तंत्रज्ञान घेणार आणि त्यांचे पैसे आंतरराष्ट्रीय चलनात न देता भारतीय रुपयात देणार. यामुळे भारताचे कोट्यवधी डॉलर्स वाचले आणि रशियाशी आपली मैत्री घट्ट झाली. यातूनच पुढे 1 सप्टेंबर 1964 रोजी इंडियन ऑइल कंपनी आणि इंडियन रिफायनरीज लिमिटेड यांचे एकत्रीकरण करून इंडियन ऑइल कॉर्पोरेशन ही महाकाय संस्था उभी राहिली. यामुळे तेल शोधण्यापासून ते पेट्रोल पंपावर विक्री करण्यापर्यंतची संपूर्ण साखळी भारताच्या हातात आली. परदेशी कंपन्यांची मक्तेदारी कायमची मोडीत निघाली आणि आज भारत आपल्या गरजेच्या सुमारे 13 ते 15% कच्चे तेल स्वतःच्या जमिनीतून आणि समुद्रातून काढतो. पण सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आज भारत जगातील 7वा मोठा शुद्ध तेल निर्यातदार देश आहे. एकेकाळी आपल्याला हाकलवून लावणाऱ्या पाश्चात्य जगाला आज भारत दरवर्षी 7 लाख कोटी रुपयाचे शुद्ध तेल विकतोय. भारत आज जगाचं रिफायनिंग हब बनला आहे. तर मंडळी, आज आपण जेव्हा पेट्रोल पंपावर जाऊन गाडीत इंधन भरतो तेव्हा आपल्याला त्या मागे दडलेला ऐतिहासिक संघर्ष माहीत नसतो. पंडित नेहरूंनी त्या काळी दाखवलेली ती जिद्द, घेतलेले ते धाडसी निर्णय हाच आजच्या आत्मनिर्भर भारताचा खरा पाया आहे. जर नेहरूंनी तेव्हा रशियाची मदत घेतली नसती आणि अमेरिकेच्या शब्दावर विश्वास ठेवला असता तर आज आपलं चित्र कसं असतं? आपण आजही कोणाचे तरी गुलाम असतो का? तुमचं उत्तर कमेंट मध्ये नक्की सांगा. ही माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या वेद.com ला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासह. धन्यवाद.